आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तसं तर माझा परिचय करून देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आजचा हा जो दिवस आहे हा माझ्या वैयक्तिक मतानुसार आयुष्यातील असा नकोसा वाटणारा दिवस आहे. कारण आज शाळेमध्ये माझा शेवटचा दिवस असल्यामुळे आणि आता पुन्हा तुम्हाला पहिल्यासारखं मला शिकवता येणार नाही. तुमची म्हणजे अशी रोजची जी भेट आहे ती होणार नाही. त्यामुळे असं मला थोडं गैरवर आल्यासारखं वाटते. तर शाळेमध्ये जॉईन झाल्यानंतर मला असं वाटत नव्हतं की आपण सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवू शकू किंवा त्यांना सुद्धा आपण घडवू शकू, असं मला आधी अजिबात वाटत नव्हतं. परंतु जसं जसं वेळ निघत गेला आणि सोबत असणारे सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, गिरे सर, ती मॅडम, कंपल मॅडम सर्वांनीच मला चांगले मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनावर मी चालत राहिलो. त्याच्यामुळे मला माझ्या वर्तनामध्ये खूप बदल झाला आहे असं मला जाणवते आणि हा बदल एक सकारात्मक बदल आहे. तर त्यांनी जे मला मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनावर मी याच्यापुढे पण चालण्याचा प्रयत्न करीन आणि यापुढे सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये आणखीही विद्यार्थी घडवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहीन आणि जेवढं सुद्धा शक्य होईल माझ्याच्याने तेवढं मी इतरांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करीन. तर आपण सुद्धा शाळेमध्ये येत असतो तर आपण शाळेमध्ये नुसतं खेळण्यासाठी किंवा मस्ती करण्यासाठी असं येत नसतो. तर आपल्या जीवनाला एक चांगलं वळण मिळावं आणि एक चांगला आदर्श नागरिक आपण झालं पाहिजे आणि आपल्याला आपली प्रगती तर करताच आली पाहिजे, परंतु आपल्यासोबतच आपण समाजाची सुद्धा प्रगती करण्यासाठी हातभार हा लावला पाहिजे. तर असे विविधांगी गुण आपण आत्मसात करण्यासाठी या शाळेमध्ये येत असतो. तर आपण आपला वेळ हा व्यर्थ न गमावता जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढे गुण आपण शाळेमधून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या मित्रांबरोबर, आपल्या गुरुजनांबरोबर आणि आपल्या समाजातील लोकांबरोबर आपण सौजन्यपूर्ण वागणूक घेऊन आपण हे आपले जीवन व्यतीत करून आपल्या गावाचा आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा सुद्धा नावलौकिक हा आपण केला पाहिजे. एवढे मी तुम्हाला या ठिकाणी 2 शब्द सांगून माझे 2 शब्द संपवतो.